नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव? माझं नाव निलेश गरगडे. काय तुम्ही काय काम करता भाजपचं या तालुक्यात? काय पद वगैरे आहे का? पद असं काय माझ्याकडे नव्हतं, पण जसे मोदींचे विचार आणि तालुक्याला जसे रामभाऊ सातपुते जसे इथं निवडून आल्यापासून आम्ही पूर्ण मोदी प्रचारातच आहे. आणि रामभाऊ सातपुते हे तालुक्याला आमच्या आमदारच नसून एक देवमाणूस असा सापडलेला आहे. तीच आज आमदार आमच्या इथून हिसकून आज सोलापूरला घेऊन गेलेले आहेत. पण सोलापूरच्या जनतेला मी एवढं सांगेन की रामभाऊ सातपुते हा नुसता रामभाऊ नसून हा श्रीरामांच्या रूपात एक सोलापूरच्या जनतेचा एक आणि सोलापुराचा विकास करण्यासाठी आज त्यांची त्या भागात निवड झालेली आहे. तरी त्या राम सातपुतेंना प्रचंड बहुमताने निवडून देऊन सोलापूरचा विकास करावा. मी रामभाऊ सातपुते यांच्या जाण्यामुळे या तालुक्यात पोकळी निर्माण माढा मतदारसंघाला दुसरे एक खासदार लाभलेले आहेत, मग ते म्हणजे रणजित नाईक निंबाळकर. त्यांचे हे रामभाऊची पोकळी हे भरून काढतील, आम्हाला त्याचा पूर्ण सार्थ अभिमान आहे. तुम्ही रामभाऊ सातपुतेंना देव माणूस म्हणताय, असं नक्की काम काय आहे या तालुक्यात? आरोग्यदूत हाच एक देव माणूस असतो. माणसाला आरोग्याशिवाय दुसरं काय नको आहे. जे आरोग्य आपल्याला भेटलंय ते राम सातपुतेंच्या दृष्टिकोनातून म्हणजे एक गरीबातल्या गरीब लोकांना, ज्या लोकांना म्हणजे खायची परिस्थिती सध्याची कमी असताना त्या लोकांनी एक फ्रीमध्ये ऑपरेशन करून देणं हाच एक देवाचा अवतार असल्यासारखं आम्ही मानतो. आजपर्यंत तरी आम्हाला जे आमदार लाभले जसा आजपर्यंत लाभलेला नव्हता. आणि लोकांशी जनतेशी मिळून मिसळून कामं करून प्रत्येकाची बारक्यातल्या बारक्या पोराचा एक फोन जरी आला तरी रामभाऊ त्या फोनला प्रतिसाद उत्तर देत होते आणि त्या लोकांच्या अडचणी दूर करत होते. तालुक्यातले काय प्रश्न आहेत? ह्या तालुक्यात रोजगार आहे का इथल्या तरुणांना? तरुण पिढी आज एवढी विचलित झालेली आहे की आजपर्यंत ह्या तालुक्यावर कोणतंही काम झालेलं नाही. तुम्ही म्हणायला गेलं तर MIDC मंजूर आहे, आजपर्यंत त्यांनी आणून दिलं नाही. कारण की अकलूज ह्या गावचा जर जर वर्चस्व संपायचं असेल तर त्यांना तोड देण्यासारखं एक नातेपुते गाव आहे. त्या गावाच्या जवळ जर MIDC मंजूर होत असेल ती MIDC काही लोक इथपर्यंत पोचू देऊ शकत नाही. हेच आमच्यासारख्याचं दुर्दैव आहे. म्हणून यावेळेस आम्ही अशा अपेक्षा करतो की रणजित नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर आमच्या इथं एक MIDC मंजूर व्हावी हीच इच्छा आहे. धर्मा नावाचं एक कॅरेक्टर खूप व्हायरल झालं, तर तुम्हाला माहिती आहे का तो काय विषय आहे? तो आता एवढा काय सांगता येणार नाही, पण धर्मा माने रामभाऊनी सांगितलं हा माझ्या घरातला कार्यकर्ता आहे. आणि धर्मा माने सारखेच आमच्यासारखे तरुण पिढी हे जसे धर्मा माने त्यांच्या जवळचा कार्यकर्ता. कनेरला जे पैसे आले ते भाजपने दिलेत. विरोधक म्हणतात हा एक दम दिल्याचा प्रकार आहे, म्हणजे तुम्ही पैसे काय तुमच्या घरनं दिलेत का? जे असं पैसे आजपर्यंत मग ह्याच्या आधी का केलं नाहीत? जर ह्याच्या आधी जर तुम्हाला बोलायचं काम नाही, तुम्ही कामच केले नाहीत ना. पहिली जे काम झाले त्या कामाचं श्रेय तर मला मिळालंच पाहिजे. त्यामुळे तरी आता जी दृष्टिकोन आहे त्यातूनच ते बोलणार आहेत भाऊ. आणि भाऊंनी सांगितलं पण हे धर्मा मानेचं काय कॅरेक्टर, धर्मा माने हा त्यांचा एक छोटा भाऊ असल्यासारखा आहे. छोटा भावाला जरी असं बोलणं म्हणजे साहजिकच आहे. मोदींचं काम कसं आहे देशात? मोदी म्हणजे काय, मोदींचा नाद नाही. काय केलंय मोदींनी? जे होतंय ते मोदींमुळेच होते. ह्याच्या आधी तर आम्ही बेरोजगार होतो, आत्ताशी का आम्हाला कुठंतरी आम्ही 56 इंच का सीना निकाल के चल रहे. आता काय करता तुम्ही? आता माझं दुकान आहे कपड्याचं. मी आता MCOM करून जरा जॉबच्या दृष्टिकोनातून बघतोय. पण आमच्या इकडं काय तालुका वसाडच आहे. आता काल परवा जे लोक मोदी 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 करत होते ते त्यांनाच आज घराणेशाहीला जर तिकीट दिलं नसतं, आज दिलं नसल्यामुळं आज ते मोदींना शिव्या देतात म्हणजे. आणि ते दिसतंय तुमच्यासमोर गेलेत ते. ह्याच्या आधी पण त्यांच्या घरात होतेच की आमदार, भाजपने दिलेले होते काम. भाजप ज्या कामाचं श्रेय चांगलं आहे तिथं भाजप हे समर्थपणे त्यांना पाठिंबा देते. जर दगाबाजी केली तर दिसेलच तुम्हाला काय आहे ते. महागाईविषयी काय वाटतं तुम्हाला? आहे का देशात महागाई? काय आमच्या तरुण पिढीला तर असं वाटत नाही की महागाई आहे. जशी महागाई वाढली तसे लोकांचे पगार वाढलेले आहेत. लोकसंख्या वाढते त्या दृष्टिकोनातून महागाई वाढणारच आहेत. ते काय नियम आहेत ते बंद करा, लोकसंख्या वाढत नाही. कुठले नियम आहेत? आता ते इतर जातींमध्ये बोलण्यात आपल्याला हे नसतं. काय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय तर ते बाकीचं आता एवढं काय खालच्या लेवलला आम्ही जात नाही. रद्द केलं ना मोदींनी? ते रद्द केलेलाच रद्द करायचा परत सुरू करायचा. हा सुरू करायचा असं जाहीरनाम्यात आहे? आहे की बघा ना. कधी वाचलं तुम्ही जाहीरनामा? असं आहे का? असं यूट्यूब. कुणाची लोकसंख्या वाढते तुम्हीच सांगा. नाही आम्हाला काय माहिती. जनसामान्य माणसाची लोकसंख्या किती वाढते सांगा.
मी काल सोलापूरमध्ये होते. सोलापूरमध्ये काल आम्ही होतो. हां. सोलापूरमध्ये असताना एक मुस्लिम समाजाची माणसं भेटली. हं. त्यांना मुलं किती तर 10 मुलं येते. हं. त्यांना कोण म्हणतं? त्यांना आपल्याला पाहिजे सरकारी योजनेला लाभ, त्यांना नको आहे. त्यांना फक्त आबादी वाढवायची. बरं. आपल्या लोकांनी असं दुसऱ्याच्या ह्याच्यावरती ही डिपेंडेंट राहू नये. जर त्यांचा उदरनिर्वाह होता तर आपला 100% होतो. हं. विकृत गोष्टींना आळा बसवायसाठी आपण भाजपला मतदान करायला पाहिजे. रोजगारी आहे का देशात? आम्हाला तर नाही वाटत, तरुण पिढीला तर नाही वाटत. बेरोजगारी हा शब्द माणसांनी मनातून डिलीट करावा. हं. हे कुठेसुद्धा बेरोजगारी नाही. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला ज्या लोकांकडे टॅलेंट आहे त्या लोकांना मान आहे. जे असेच बेरोजगार आहेत त्यांच्या, जे शिक्षित आहेत अशिक्षित आहेत ते बेरोजगारच समजणार स्वतःला. ज्यांच्याकडे टॅलेंट आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा बेरोजगार नाही. बरं. जे ते त्या क्षेत्रात ते पुढे आहेत. अच्छा, ठीक आहे. तर हे होते काही भाजपचे काही कार्यकर्ते. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या तरुणांचं म्हणणं असं आहे की देशात बेरोजगारी नाही, महागाई नाही, उत्पन्नाचे स्रोत लोकांचे वाढलेत,